नमस्ते. खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सरचे स्वागत आहे. आ, आज मी आपले शेतामध्ये पावसाळ्यामध्ये बरीचशी सूर्यफुलं होती. हे सगळं रान आता मोकळा केलेला आहे. हे देखा, आता त्याचीच काय बी उगवलेले ते राखलेत आम्ही. हे बघा, इथं साधारणपणे 10-15 झाडं आहेत आणि गार्डनमध्ये पण आहेत. ही झाडांची मला फार आवड आहे. तुकाराम महाराज नाही म्हणतात का, वृक्षवल्ली आम्हा सगळे सोय रे. तशा प्रकारे झाडावरचं प्रेम आहे. बरीचशी झाडं लावलेली आहेत. इथं एक फणसाचं आहे, इथे एक फणसाचं झाड आहे, इथं जांभळीचं झाड आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे जांभळीचं झाड आहे. ते शेवग्याचं लावलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊ सूर्यफुलाचं बघायला. इथे एक पपई आलेली आहे. बी पडलेली होती इथं आणि तिचं ते उगवले होतं. म्हटलं आपण तसं राखावी. ते बघा, पपईला एवढं पपई आल्या पहा. 2 आहेत, एक बारकी, दुसरी एखादी उंच गेली, त्याला एकच आलेलं आहे. हे असे बाबा, उगवलेलं झाडाला आपण तोडून टाकायचं नाही. कारण झाड आपल्याला खायला देतं, सावली देतं, ऑक्सिजन देतं. भरपूर असं जसं संत माणसं कशी की कोणावर रागावत नाही, तशा प्रकारे झाडंसुद्धा कोणावर रागावत नाही. झाडं हे सर्वस्व आपल्याला देत असतं. संतांसारखं असतं झाड. हे केशर आहे बघा, 4 आंबे केशरची लावलेली होती. त्याला आता बहार आलेलं आहे. हे बघा, किती छान बहार आलेलं आहे. त्याला आंबे येतील एक 2-4 महिन्यामध्ये. 1-2 15 दिवसात त्याला छोटे छोटे कैऱ्या दिसतील. इकडे एक आहे बघा, हे इथे एक आहे. हे चाफ्याचं आहे. पलीकडं फणस आहे. इथं हा एक आंबा आहे. हा सुद्धा त्याच्याबरोबरच लावलेला आहे. आणि इकडे हे छोटंसं झाड आहे पहा, ते पण केशरचं आहे. आम्ही इथं हे पाणी तापण्यासाठी सोलर याचं हे केलेलं आहे. तर त्याचं खाली होतं ते आंबा एकदम छोटा. म्हटलं आता काढून टाकावं असं वाटलं, तर पण काय वाटलं, आता आपल्याला काढतील म्हणून झाडाला वाटलं की आपल्याला आता बहर द्यावा, असा काहीतरी मनात विचार आलेला असेल बहुतेक. आणि अतिशय फुललेला आहे बघा. अख्ख्या आंब्याला एकदम छोटा आंबा आहे आणि त्यानं एकदम बहार धरलेला आहे भरपूर. आणि ते शेजारी आम्ही कलम लावले आहे, कलम केलेले आंबे आहे. त्याला 2च ठिकाणी कलमाला बहर आलेला आहे. हे इथे एक आहे आणि ते तिकडे एक आहे. एका आंब्याला 4-4, 5-5 कलम केलेले आहेत, की काहींना अजून फुटतात, काहींना आलेलं नाही. आता सूर्यफुलं इतकी सुंदर आलेली आहेत पहा. तुम्हाला तिकडे दाखवली पण त्याला काही आलेली नव्हती. पण इथं 5 झाडं आहेत, 5-6 झाडं, तर त्यांना इतकं सुंदर अशी फुलं आलेली आहेत पहा. हे पावसाळ्यात तेवढीच एकदम छान दिसत होती आणि आत्तासुद्धा एकदम छान फुलं दिसतात. हे इथे एक आहे, इकडे एक आहे. हे आता बहरायला लागले, फुलायला लागलेलं आहे. इथं फुलायला लागलेले आहेत. हे इथं फुलून हे झालेलं आहे. हे पण पूर्ण फुलं आलेले आहेत, अजून काही परिपक्व झालेले नाहीत. हे पहा, हे अशा प्रकारे आहे. हे लिंबूचं झाड आहे आणि इकडं ती केळी, आमची केळी आहे. केळीला पण 2-3 नगर आलेले आहेत. हे बघा, हा इथे एक नगर आलेला आहे आणि तिकडे एक झाकून ठेवलं आहे त्या कापड्याखाली. अशा प्रकारे इथं तुळस आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो, ऑक्सिजन वगैरे मिळतं पानं खाल्ल्यावरती. 2-3 तुळस आहेत. इथं पण आहे. तुळशीचं दर दिवस सकाळी 4-5-6 पानं खायची. चांगल्या प्रकारचं रक्तात ऑक्सिजन मिळतं. अशी माझी ही बाग आहे. या बागेतलं बरेच दिवस बागेचं सीन नव्हता काढलं, म्हणून आज आला म्हणत म्हटलं काढावा. तर इथं एक सरबत बनवण्यासाठी एक झाड आहे पाय.
लय मोठं होतं. आता आम्ही ते तोडलं आहे. हे पहा, मागच्या वेळेस दाखवलेला एवढा मोठा बुंदा आहे त्याचा. हे बघा. आणि ही त्याची वेल आली आहे वरती. आता हिला घरावर चढवायचं आहे, कारण साप लय होतात त्याच्यावर लय साप जातं, त्याच्यामुळे ते घरावर चढवायचे. फक्त वेलच ठेवायची आणि वरती वाढू द्यायचं. अशा प्रकारे आमचे हे गार्डन आहे. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना शेअर करा. आणि आपल्याकडं थोडीफार जमीन असेल त्याच्यामध्ये वृक्ष लावा, कारण वृक्षाचं इतकं महत्त्व आहे ना की कळत नाही. ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची गरज असते पहा, कोरोना काळामध्ये त्याची खरी आठवण झाली. ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल कमी झाली कोरोना आल्यानंतर, त्यावेळेस त्याचं महत्त्व कळलं आणि आता इकडं तिकडं झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. तर आपलासुद्धा या ठिकाणी खारीचा वाटा असावा म्हणून एक निदान 10 तरी झाडं दरवर्षात लावा, जिथं तुमच्याकडं जागा असेल तिथं, किंवा सरकारी जागेमध्ये रोडच्या कडेनं जागा असते तिथं काय कोणी अडवणार नाही. का बाबा झाडं लावतो. पावसाळ्यामध्ये थोडा छोटा खड्डा खोदायचा आणि एक झाड लावून टाकायचं, जीवन जातं. आणि साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लक्ष ठेवायचं त्याला पाणी आहे किंवा नाही, त्याची चौकशी करायची आणि थोडं थोडं पाणी घालून झाडं, रस्त्याच्याकडची झाडं वाढवायची. अशा प्रकारे ऑक्सिजन वातावरणामधलं वाढवून माणसाला जीवदान द्या. धन्यवाद.